खेळ आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया. तर आता ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाचं असं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील काही लेखन आणि समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. आणि मग खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याच्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. आणि मग या तज्ज्ञांना खेळांचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम आणि गाजलेले खेळाडू आणि खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणं हे गरजेचं असतं. आणि मग यासाठी आपल्याला इतिहास हा उपयुक्त ठरतो. आता दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्याचं प्रत्यक्ष सामना चालू असतानाचं प्रक्षेपण हे चालूच असतं. आणि मग विविध वाहिन्यामुळे या खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्व प्राप्त झालेलं आहे की खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या ह्या 24 तास सुरू असतात आणि त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खेळांच्या स्पर्धामध्ये पंचांची आवश्यकता ही असते आणि पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची ही संधी मिळते. आता सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न हे सतत चालूच असतात. आता खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आणि सरकारी आणि खाजगी या आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी एक राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. आलं लक्षात? पुढे बघूया. माहित आहे का तुम्हाला या फितीमध्ये आपल्याला एक चित्र दिसतंय ते आपण बघूया की क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज पंडित करत असत. आपल्याला त्यांचं छायाचित्र दिसतंय आणि आकाशवाणीवरून हे धावतं वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचं कान करत असत. आकाशवाणी म्हणजे काय? रेडिओ. त्याच्यावर पूर्वीच्या काळात. आता हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, आपल्या त्या खेळाडूंचा इतिहास आणि खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी, बघा परत मी हा मुद्दा स्पष्ट करते. आता हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, त्याच्यानंतर खेळाडूंचा इतिहास, त्याच्यानंतर खेळाशी संबंधित असणाऱ्या काही आठवणी आणि त्यांचे पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. आणि त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम असं ज्ञान असल्यामुळं त्यांचं जे समालोचन असायचं ते अतिशय रंजक असं व्हायचं आणि मग ते ऐकणाऱ्यांना सुद्धा अतिशय चांगलं वाटायचं. पुढे जाऊया. माहित आहे का तुम्हाला या 2 फिती आहेत. तर पहिली फीत आहे ती मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघानं बर्लिन ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आणि त्याच्या पूर्वी 1928 आणि 1932 मध्ये सुद्धा भारतीय हॉकी संघानं सुवर्ण पदक जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले गेले होते आणि मग 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो आणि त्यांना हॉकीचं जादूगार असे म्हणतात. आणि 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. दुसरी फीत आहे कथा सरित सागर. या ग्रंथामध्ये अनेक मनोरंजक असे खेळ आणि माहित आहे का तुम्हाला, आपली दुसरी फीत आहे की कथा सरित सागर या ग्रंथामध्ये अनेक मनोरंजक खेळ आणि खेळण्यांचे वर्णन आले आहे
आणि त्याच्यामध्ये उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं वर्णन आहे. आणि या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत आणि काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहे. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत. टिपा लिहा मध्ये तुम्हाला खेळणी आणि उत्सव आणि दुसरं आहे खेळ आणि चित्रपट याच्यावरती टिपा लिहायच्या. अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायच्या आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.